त्याची चौकशी झाली ना तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल, असं सुद्धा राऊत म्हणाले आहेत. मित्रहो, सध्या कुठलीही निवडणूक बिनविरोध होण्याची परिस्थिती राज्यभरामध्ये नाही, पण नगरपालिका निवडणुकीपासून सत्ताधारी पक्षातील उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचं दिसतंय. महापालिका निवडणुकीत सुद्धा हेच चित्र दिसल्यामुळे निर्माण होत असलेला संशय आता अधिक गडद झालेला आहे. निवडणूक आयोगानं त्याच्या चौकशीचे आदेश जरी दिलेले असले तरी त्यातून फारसं काही निष्पन्न होईल यावर लोकांचा विश्वास नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक होऊन याबाबत काही प्रश्न विचारले आहेत. बघा, या देशामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांना सुद्धा बिनविरोध निवडून दिलं गेलं नाही. अटल बिहारी वाजपेयी, बॅरिस्टर नाथ पै, वसंतदादा पाटील, राम मनोहर लोहिया, एवढंच काय नरेंद्र मोदी सुद्धा कधी बिनविरोध निवडून आलेले नाहीत. मात्र या महाराष्ट्रामध्ये बिनविरोध निवडून आणण्यासाठी साम दाम दंड भेद वापरून नवीन ट्रेंड सुरू झाल्याचा घणाघाती प्रहार ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी केला. देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासामध्येही इतके बिनविरोध लोक कधी निवडून आलेले नव्हते, हे पत्रकारांना, राजकीय विश्लेषकांना आणि लोकांनाही माहिती आहे, असं संजय राऊत म्हणतात. जबरदस्तीनं समोरच्यांना निवडणुकीतून उमेदवारांना माघार घ्यायला लावायची. त्यासाठी निवडणूक यंत्रणाच नाही तर समोरच्या उमेदवारावर पैशाचा पाऊस पाडायचा. 5-5 कोटी दिल्याचंही संजय राऊत म्हणाले. कल्याणमध्ये बिनविरोध व्हावं म्हणून त्यांनी माघार घ्यावी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना दिलेला आकडा आहे. तो पाहता डोळ्याची बुबळं बाहेर पाडणारा आहे. जळगावला उमेदवारांना माघार घ्यावी म्हणून त्याच्या घराघरामध्ये 5-5 कोटींच्या बॅगा गेल्या. उमेदवारांचे डोळे फाटायची वेळ आली. प्रचंड पैशाचा खेळ या लोकशाहीमध्ये कधीही झालेला नव्हता. बिनविरोध करण्यासाठी निवडणूक यंत्रणेचा वापर कसा केला गेला हे सांगताना संजय राऊत म्हणाले, निवडणूक यंत्रणाला स्पष्ट सूचनाही दिलेल्या होत्या. 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ होती, पण त्यानंतर सुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आलं तर ते स्वीकारा आणि 3 वाजल्याच्या आधीची वेळ काढून टाका. या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत. या सगळ्याचे फोन कॉल रेकॉर्ड सगळं काही चेक करा. त्यांना कोणाकोणाचे फोन गेले, कोणत्या पालकमंत्र्याचे, कोणत्या मंत्र्याचे आणि कोणत्या कार्यालयातून फोन आले, त्याची चौकशी झाली ना तर या बिनविरोध माघारीचं रहस्य तुम्हाला कळेल, असं सुद्धा राऊत म्हणाले आहेत. या घटनामुळं महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीला मिळालेली आहे. महाराष्ट्र पूर्ण बदनाम झालेला आहे. 60 लोक बिनविरोध निवडून येत असतील तर ही काय निवडणूक आहे? मतदारांनी काय करायचं मग? जर हे विकले गेले असतील किंवा दबावाने मागे घेतले गेले असतील तर त्या भागातील मतदारांनी काय करायचं, अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. हा प्रश्न निवडणूक आयोगाला कधी पडलाय का? निवडणूक आयोग या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालं, हे पाळीव मांजर असल्याचा हल्लाबोल सुद्धा संजय राऊत यांनी केला. फक्त सत्ताधारी पक्षातलेच उमेदवार निवडून कसे काय येऊ शकतात? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुम्हालाही पडलेला हा प्रश्न असेल. तुमच्या मनात काय उत्तर येतं याचं जरूर सांगा.